नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव, मुक्काम पोस्ट टाकवे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. IMD म्हणजेच भारतीय हवामान खात्याने आज मान्सून 2026चा पहिला अंदाज जारी केलेला आहे. हा अंदाज यूट्यूब याचबरोबर IMDच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्यांनी प्रकाशित केलेला आहे. तर या हवामानाच्या अंदाजामध्ये भारतामध्ये संपूर्ण देशभरामध्ये पावसाचं वातावरण जर पाहिलं, याचबरोबर रेनफॉल जर पाहिला, ॲव्हरेज रेनफॉल यामध्ये जवळपास 92% एवढा पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच ही कॅटेगरी बिलो नॉर्मल राहण्याची शक्यता, म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पाऊस हा संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हा मान्सून अंदाज लावताना जो रेनफॉल असतो तो रेनफॉल मोजताना दोन फोरकास्ट मॉडेल्स असतात. याच्यामध्ये एक स्टॅटिस्टिकल मॉडेल आहे आणि दुसरा आहे ते डायनॅमिकल फोरकास्ट सिस्टम मॉडेल आहे. या दोन्ही मॉडेलच्या ॲव्हरेजनुसार हा अंदाज प्रकाशित केलेला आहे. याचबरोबर संपूर्ण देशातील 2026चा नैऋत्य मान्सूनचा हंगामी म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हा दीर्घकालीन सरासरी LPAच्या जवळपास 95 ते 90% एवढा राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये LPAच्या जवळपास 92% पाऊस पाहायला मिळतो. याच्यामध्ये 5% हे प्लस आणि मायनस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 1971 ते 2020 पर्यंत या कालावधीचा विचार जर केला तर जवळपास 87 सेंटीमीटर पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत असतो. याचबरोबर आपण पाई चार्टनुसार जर पाहिलं, याच्यामध्ये दुष्काळ, तसेच पूर परिस्थिती, सरासरी पाऊस, कमी पाऊस किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा पर्सेंटेजनुसार जर पाहिलं तर सरासरी एवढा पाऊस हा जवळपास 27% पाहायला मिळतोय. याचबरोबर कमी पाऊस संपूर्ण भारतामध्ये 31% पाहायला मिळतोय आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस हा 6% पाहायला मिळू शकतो. याचबरोबर पूर परिस्थिती जवळपास फक्त 1% संपूर्ण देशभरामध्ये पाहायला मिळतोय. मात्र दुष्काळाबद्दलच आपण जर पाहिलं, दुष्काळामध्ये जवळपास 35% एवढी शक्यता IMD खात्याने व्यक्त केली आहे. म्हणजेच यावर्षी मान्सून हा अत्यंत कमी राहणार आहे. पाण्याची जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, जून आणि जुलैमध्ये काही अंशी बरा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र पाऊस हा अत्यंत कमी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पिकांचं योग्य नियोजन तुम्ही करणे आवश्यकता आहे. याचबरोबर पाण्याची साठवणूक ही तुम्हाला करण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. याचबरोबर एन्सो कंडिशननुसार जर पाहिलं, याच्यामध्ये ऑफिशियल नोवा CPC एन्सो प्रोबॅबिलिटीजनुसार ला निना, न्यूट्रल आणि एल निनो या 3 फेजेस असतात. निळा रंग हा लाल निनाचा आहे, न्यूट्रल हा ग्रे कलरचा आहे आणि एल निनो हा रेड कलरचा आहे. याचबरोबर फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये जर पाहिलं एल निना कुठेही अस्तित्वात नाही आहे. याचबरोबर ला निना हा 32% आहे. तसेच न्यूट्रल कंडिशन हे जवळपास 69% पाहायला मिळते. याचबरोबर मार्च, एप्रिल, मेमध्ये ला निना 5% आलाय. याचबरोबर न्यूट्रल कंडिशन हे जवळपास 93% पाहायला मिळत आहे. याचबरोबर एल निना हा काही अंशी सुरुवात होण्याची शक्यता आहे. याचबरोबर एप्रिल, मे आणि जूनमध्ये एल निनो जवळपास विकसित झाला आहे. तो 15 ते 16% दाखवतोय. याचबरोबर न्यूट्रल कंडिशन ही जवळपास 85% पाहायला मिळत आहे. मे, जून आणि जुलै महिन्याचा जर विचार केला, ला निना हा जवळपास संपुष्टात आला आहे. याचबरोबर न्यूट्रल कंडिशन ही 55% खाली आली आणि एल निना हा जवळपास 45% पाहायला मिळतोय. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये जर पाहिलं तर ला निना कंडिशन्स त्यावेळेला अजिबात अस्तित्वात नाही आहेत. मात्र एल निना हा जवळपास 61 ते 62% वरती पोहोचतोय. याचबरोबर न्यूट्रल कंडिशन ही जवळपास 38 ते 39% खाली आपल्याला पाहायला मिळते. याचबरोबर
जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्येही एल निनो कंडिशन्स जवळपास 72% पाहायला मिळते. तसेच न्यूट्रल कंडिशन जवळपास 28% खाली आलेले पाहायला मिळते. तसेच ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एल निनो हा संपूर्णपणे विकसित झालेला पाहायला मिळत आहे. म्हणजेच एन्सोनुसार जर पाहिलं सुरुवातीचे 2 महिने पाऊस पाहायला मिळेल आणि एल निनो ज्याला विकसित होईल त्यावेळेला पाऊस हा अत्यंत कमी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IOD नुसार जर पाहिलं म्हणजे इंडियन ओशन डायपोलनुसार पाहिलं तर न्यूट्रल फेजमध्येच राहण्याची शक्यता आहे. म्हणजे तटस्थ भूमिकेमध्ये IOD हा राहण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये मार्च आणि मे नुसार जर पाहिलं न्यूट्रल IOD कंडिशन्स आर लाईकली कंटिन्यू, म्हणजेच न्यूट्रल कंडिशन्समध्ये राहण्याची शक्यता. याचबरोबर मान्सून फेज म्हणजे ज्याला मान्सून सुरू त्यावेळेला जर पाहिलं त्यावेळेलाही IOD हा न्यूट्रल फेजमध्ये राहणार आहे. मात्र मान्सून जसं संपत झालं म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या कालावधीमध्ये IOD काही ठिकाणी काही वेळेला पॉझिटिव्ह होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर तिसरी जी कंडिशन्स असते ती कंडिशन भारताच्या उत्तर भागाला जे हिमवर्षा होत असते म्हणजे पाठीमागच्या 3 महिन्यापासून जर पाहिलं याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धामध्ये हिमवर्षाचे प्रमाण सरासरीपेक्षा किंचित कमी आहे. तसेच उत्तर गोलार्ध याचबरोबर युरेशियामधील हिवाळी आणि वसंत ऋतूतील हिमवर्षांचे प्रमाण आणि त्यानंतर देशात होणारा नैऋत्य मान्सून मौसमी पाऊस जो असतो यांच्यात सर्वसाधारणपणे संबंध आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यामुळेही यावर्षी हिमवर्षाचे जे प्रमाण आहे ते कमी अधिक झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या मान्सूनवरती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्याचा मान्सूनबाबतचा अंदाज जर पाहिला मॅपनुसार जर आपण पाहिलं तर विदर्भातील गडचिरोली असेल याचबरोबर चंद्रपूरचा अतिपूर्व भाग असेल आणि नागपूरचा भाग असेल या ठिकाणी अबोव नॉर्मल राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मॅपमध्ये तुम्हाला पिवळा कलर दिसतोय हा संपूर्ण पिवळा कलरमध्ये बिलो नॉर्मल आहे म्हणजे कमी पाऊस आहे. याचबरोबर ज्या ठिकाणी हिरवा कलर आहे त्या ठिकाणी नॉर्मल म्हणजे सरासरी एवढा पाऊस पाहायला मिळू शकतो. याच्यामध्ये कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग काय असेल याचबरोबर पुण्याचा दक्षिण भाग साताऱ्याचा उत्तर भागामध्येही नॉर्मल कंडिशन पाऊस पाहायला मिळू शकतो म्हणजे सरासरी एवढा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सोलापूर असेल आणि विदर्भातील मराठवाड्यातील पश्चिम भाग असेल या ठिकाणीही पाऊस आपल्याला नॉर्मल काही ठिकाणी पाहायला मिळू शकतं. तसेच लातूर असेल याचबरोबर हिंगोली नांदेडचा काही भाग असेल परभणीचा भाग असेल याचबरोबर बुलढाण्याचा काही भाग असेल आणि जालनाचा भाग असेल या ठिकाणीही मान्सूनचा पाऊस हा काही ठिकाणी नॉर्मल कंडिशनमध्ये राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या संपूर्ण विभागामध्ये पाऊस हा अत्यंत कमी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं IMD हवामान खात्याचा मान्सूनचा पहिला हवामानाचा अंदाज. IMD 15 मेला त्यांचा दुसरा अंदाज सादर करणार आहेत. त्यावेळेला मान्सून ऑनसेट म्हणजे मान्सूनची तारीख ही निश्चित होईल. म्हणजे दरवर्षी मान्सून हा 31 मेला केरळामध्ये अंदमानात दाखल होतो त्याच्यानंतर केरळमध्ये येतो आणि जवळपास राज्यामध्ये 7 ते 10 जून दरम्यान येत असतो. याबद्दलचा फोरकास्ट हा मान्सूनच्या अगोदर म्हणजे 15 मे रोजी IMD सादर करण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं IMDचा हवामान अंदाज. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.